जिल्ह्यातील तुमसर येथे शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेनिमित्त सभेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार तुमसरमध्ये आले होते। सभेला गर्दी झाली, मात्र ही गर्दी भाडोत्री असल्याचे सभा संपल्यानंतर समोर आले। सभा संपल्यानंतर पुरुषांना पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला। दुसरीकडे महिलांना 1500 रुपये आणि स्टीलचे डबे देणार असल्याचे सांगून सभेसाठी आणण्यात आले होते, मात्र त्यांना रिकाम्या हाती परतावे लागल्यामुळे महिलांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली। तुमसर येथील नेहरू क्रीडांगणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जनसन्मान यात्रेनिमित्त जनसभा आयोजित करण्यात आली होती। उपमुख्यमंत्री अजित पवार येणार म्हणून या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली। भव्य दिव्य सभा मंडप उभारण्यात आला। या कार्यक्रमासाठी 30 ते 35 हजार लोकांची गर्दी होईल असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजू कारेमोरे यांनी शुक्रवारी ठामपणे सांगितले। त्याप्रमाणे कार्यक्रमाला गर्दी सुद्धा झाली, त्यातही महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। त्यामुळेच गुलाबी फेट्यातल्या लाडक्या बहिणींचे कौतुक खुद अजित पवारांनी केले। मात्र सभा संपताच या लाडक्या बहिणी आयोजकांच्या नावाने बोटे मोडू लागल्या, कारण या लाडक्या बहिणींना 1500 रुपये आणि स्टीलचा डबा देण्याचे आश्वासन देऊन कार्यक्रमासाठी आणण्यात आले होते। मात्र या कार्यक्रमानंतर काही महिलांची 500 रुपयांवर बोळवण करण्यात आली, तर काहींना रिकाम्या हाती परतावे लागले। यामुळे महिलांनी संताप व्यक्त केला आहे। ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, भंडारा।